ठाण्यातील पोखरण 2 परिसरातील एका गृहसंकुलाजवळ बिबट्याचे दर्शन झाले असून रहिवाशांनी या घटनेचे चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद केले आहे। या प्रकारामुळे वनविभाग आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत। यापूर्वीही येऊल जंगलाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याचे नोंदवले गेले आहे। वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कॅमेरा ट्रॅप्स लावून बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण सुरू केले आहे। बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे। ऍक्च्युली कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केलं होतं, तो व्हिडिओ पोलीस स्टेशनला गेला होता, वर्तक नगर पोलीस स्टेशन, आणि त्या वर्तक नगर पोलीस स्टेशनने आम्हाला कळवलं होतं। आम्ही तिथे जागेवरती आलो, तो व्हिडिओ आम्ही बघितला। जो परिसर आहे तो इथलाच आहे, आणि परंतु आम्हाला काय लेपड कुठे दिसला नाही। तो व्हिडिओ कधीचं होतं, मला वाटतं साधारण सकाळीचं होतं असं म्हणणं आहे। पण तिथून आम्ही आणि पोलीस डिपार्टमेंट इथे सगळं जे काही SOP प्रमाणे आम्हाला कारवाई करायची आहेत, आणि संध्याकाळी आम्ही त्या सोसायटीचं अवेअरनेस प्रोग्राम पण घेतलं की लेपड आल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं, आणि ते सगळं तसं केलं आणि आम्ही आमची कारवाई सुरू केलेली आहे। आणि आमचा स्टाफ इथे आहे, सकाळपासून आम्ही इथेच आहे। पोलीस डिपार्टमेंट वर्तकनगर पोलीस स्टेशनचे पण स्टाफ आहे इथे, त्यामुळे आमची कारवाई चालू आहे। कॅमेरा लावण्यात आलेला प्राथमिकदृष्ट्या आता काय सेफ्टीच्या दृष्टीने आता आम्ही तिथे ट्रॅप कॅमेरे वगैरे आहेत ते लावलेले आहेत, जेणेकरून जो एरिया एकदम एकांत आहे, अबँडमेंट एरिया आहे, तिथे आपण ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत। आणि ते सकाळी आम्हाला त्याच्यामध्ये काय असेल तर ते कॅप्चर होऊन आम्ही ते नंतर कम्प्युटरला लावून ते बघणार आहे की ते संध्याकाळी काय दिसतो वगैरे। तर वन विभागासोबत कोण कोण या ठिकाणी या संपूर्ण वन विभागाबरोबर आमचा पूर्ण स्टाफ आहे ठाणाऱ्यांचं, आणि पोलीसचा स्टाफ आहे, आणि एक NGO आहे WWE म्हणून। सर व्हिडिओ बघून असं वाटतं का बिबट्याचा आहे तो? आता व्हिडिओ फारच लांबचा आहे, त्याच्यामुळे काही समजत नाही, परंतु प्रिकॉशन घेणं, इकडे त्या सोसायटीच्या लोकांचं काळजी घेणं, त्यासाठी वन विभागाचं कर्तव्य आहे। त्यामुळे आम्ही इथे सगळं आमचं जे काही कारवाई करायची आहे, जे काही प्रिकॉशन घ्यायचे, त्यासाठी आम्ही इथे आहे। जसं मीरा भाईंदर मध्ये पण बिल्डिंग जसं ती घटना घडली तशी घडायला नको, तर लोकांना तेच आम्ही इथे अवेअरनेसचं संध्याकाळी 7:30 वाजता कार्यक्रम घेतले। सगळे लोक तिथे आले होते, त्यांना आम्ही सांगितलेलं काय काळजी घ्यायची, त्याप्रमाणे त्यांचं पण सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। सर आपलं नाव? नरेंद्र मोटे, मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर ठाणे। छोटासा हिंदी में ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, ठाणे।